नमस्कार बंधू भगिनींनो, माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचा 25 डिसेंबर हा जन्मदिवस. त्या निमित्ताने त्यांच्या जीवनचरित्राचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. हे संपूर्ण वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून देशभर साजरं केलं जाणार आहे. तेव्हा त्यांच्या जीवनचरित्राचा परामर्श आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. मी सर्वप्रथम अटलजींच्या विचारांना आणि प्रतिमेला मनपूर्वक अभिवादन करतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर या दिवशी झालेला आहे 1925 ला. 25 डिसेंबर 1925 ला त्यांचा जन्म झाला. आपल्याला माहिती आहे की हा दिवस नाताळचा दिवस म्हणून, येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. आणि अशाच दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांचा देखील जन्म झालेला आहे. त्यांच्या वडिलांचं नाव कृष्ण बिहारी वाजपेयी असं होतं. अटलजींचा जन्म 3 भावांच्या पाठीवरती झालेला आहे. त्यांचे सगळ्यात मोठे बंधू, त्यांचं नाव होतं अवध बिहारी. त्याच्यानंतरचे जे बंधू होते त्यांचं नाव होतं सदा बिहारी. त्यांचे तिसरे बंधू प्रेम बिहारी आणि त्यानंतर अटल बिहारी यांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या नावामध्येच अटल अशा प्रकारचा शब्द आहे आणि खरोखर ते नावाप्रमाणेच अटलच अशा पद्धतीचे राहिलेले आहेत. अटल याचा अर्थ कधी न ढळणारा, ठाम असलेला, तर बिहारी म्हणजे सर्वत्र विहार करणारा. तर असं अटल बिहारी या शब्दाचा अर्थ होतो आणि तो अर्थ त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सार्थक करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांचा जन्म ग्वाल्हेरला झाला असं असलं तरी त्यांचं मूळ घराणं मात्र आग्रा जिल्ह्यातील बटेश्वर या गावचं होतं. त्यांचं मूळ घराणं कुठलं आहे तर आग्रा जे जिल्हा आहे त्यातील बटेश्वर नावाच्या ठिकाणचं हे मूळ घराणं होतं. परंतु पुढे ते ग्वाल्हेरला आलेले आहेत आणि अटलजींचा त्यांचं घराणं ग्वाल्हेरला असतानाच ग्वाल्हेरला जन्म झालेला आहे. असं म्हणतात की पूर्वी कधीतरी त्यांच्या पूर्वजांनी वाजपेय नावाचा यज्ञ केलेला होता आणि म्हणूनच त्यांच्या आडनाव हे वाजपेयी अशा पद्धतीचं झालेलं दिसून येतं. त्यांचे पणजोबा व आजोबा काशीला जाऊन पंडित होऊन आलेले होते. आज जे आपण अटलजींना श्रेष्ठ कवी साहित्यिक मानतो त्याच्या पाठीमागची भूमिका जर आपण लक्षात घेतली तर त्यांचे पणजोबा आणि आजोबा हे काशीला जाऊन पंडित होऊन आलेले आहेत. म्हणजे विद्वत्तेची परंपरा अटलजींच्या घराण्यामध्ये पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. अनेक शास्त्रांच्या मध्ये त्यांचे पणजोबा आणि आजोबा पारंगत होते. असंख्य ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केलेला होता. आजोबाचे संस्कारच अटलजींच्या वरती नंतर झालेले त्यांच्या चरित्र वाचनातनं लक्षात येतात. बटेश्वरला त्यांचा हा जो काही परिवार आहे तो उदरनिर्वाहाच्या, बटेश्वरला काहीही उदरनिर्वाहाची साधनं नाही आहेत आणि म्हणून तिथं न राहता त्यांचा परिवार म्हणजे त्यांचे वडील कृष्ण बिहारी हे ग्वाल्हेरला आलेले आहेत राहायला. बटेश्वर हे आपलं मूळ आग्रा जिल्ह्यातलं स्थान किंवा गाव सोडून ग्वाल्हेरला उदरनिर्वाहाच्या निमित्तानं त्यांचे वडील कृष्ण बिहारी आलेले आहेत. त्यांचे वडील देखील प्रकांड पंडित अशा पद्धतीचे होते. कृष्ण बिहारीजी हेही तर नमूद करण्यासारखं आहे. हिंदी, संस्कृत व इंग्रजी या भाषावरती त्यांच्या वडिलांचं प्रभुत्व होतं. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यांचे वडील देखील सुंदर अशा प्रकारच्या कविता करायचे. त्यांच्या कवितांना त्या कालावधीमध्ये समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी होती. वडील पक्के देशभक्त व उत्कृष्ट वक्ते होते आणि ग्वाल्हेरच्या राजघराण्यामध्ये एक कवी म्हणून, साहित्यिक म्हणून त्यांच्या वडिलांना सन्मान दिला जात असायचा. आणि अशाच प्रकारचे वडिलांचं कवी मनाने वक्तृत्व हे दोन गुण अटलजींच्या जीवनामध्ये वडिलांकडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात.
त्यांच्या घरी विविध उत्सव हिंदू धर्माप्रमाणे साजरे केले जायचे, पण त्यातले त्यात कृष्ण जन्म उत्सव हा मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जायचा. घरामध्ये आर्य समाजी विचारधारेचं वातावरण होतं. नंतर अटलजी या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी पुढे थोडेसे मोठे झाल्यानंतर जोडले गेलेले आहेत. 1941ला संघाची पहिली परीक्षा अटलजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उत्तीर्ण केलेली आहे. नागपूरच्या शिबिरामध्ये त्यांनी पहिल्यांदाच कविता लेखन केलेलं आहे आणि स्वतःची कविता या शिबिरामध्ये म्हणून देखील दाखवलेली आहे. जी कविता होती हिंदू तनमन हिंदू जीवन. कोणती कविता त्यांनी लिहिली? तर ती ही कविता होती हिंदू तनमन हिंदू जीवन, रगरग हिंदू मेरा परिचय. रगरग हिंदू मेरा परिचय अशा पद्धतीची कविता बालवयामध्येच अटलजींनी लिहिलेली आहे. ज्या वयामध्ये ही कविता त्यांनी लिहिली त्यावेळेला अटलजी 10व्या वर्गामध्ये शिकत होते. याबरोबरच त्यांचे वक्तृत्वही या संघामध्ये काम करत असताना हळूहळू बहरत चाललेलं पाहायला मिळतं आणि संघाचे विचार समाजामध्ये प्रसारित करण्यासाठी त्यांच्या वक्तृत्वाचा खूप चांगला उपयोग झालेला दिसून येतो. देश स्वातंत्र्याचं वारं त्या काळामध्ये वाहत होतं. इंग्रजांच्या विरोधामध्ये मोठा रोष समाज व्यवस्थेमध्ये वाढत चाललेला होता. अटलजी केवळ 16 वर्षाचे असतानाच धरपकड करताना अटलजींना वयाच्या 16व्या वर्षी इंग्रजांनी पकडलं आणि आग्र्याच्या तुरुंगामध्ये ठेवलेलं आहे. परंतु नंतर लक्षात आलं की या मुलाचा कुठलाही दोष नसताना आपण त्याला पकडलंय, म्हणून पुढे त्यांना सोडूनही देण्यात आलेलं आहे. 1944ला त्यांनी संघाची 3री परीक्षा पास केलेली आहे आणि तेव्हा ते ग्वाल्हेरच्या राणी लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये BAच्या वर्गामध्ये शिकत आहेत. BAच्या वर्गामध्ये शिकत असताना त्यांनी संघाची 3री परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी हे 3 विषय घेऊन त्यांनी BAची पदवी प्राप्त केलेली आहे आणि या शिक्षणाच्या कालावधीमध्ये त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळालेली आहे. MA साठी ते कानपूर या ठिकाणी गेलेले आहेत. या ठिकाणी कानपूरला असतानाच LLBचं शिक्षण ते देखील घेत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे वडीलही कायद्याचं शिक्षण, म्हणजे वडील आणि मुलगा दोघेही, कृष्ण बिहारीजी आणि अटल बिहारी दोघेही कायद्याचं शिक्षण एकदाच कानपूरला घेताना दिसून येतात. MA पास झाल्यावर ते कानपूर सोडून या ठिकाणी लखनौला आलेले आहेत. देश स्वातंत्र्य झालेला होता, परंतु या स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानचं विभाजन झालेलं होतं. हे विभाजन काही सहजासहजी झालेलं नव्हतं, तर मोठ्या प्रमाणावरती दंगली देखील घडून आलेल्या होत्या आणि या सगळ्या वातावरणामध्ये शिक्षणापेक्षाही देशसेवा महत्वाची आहे ही गोष्ट ध्यानात ठेवून अटलजी हे या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समाजसेवेकडं, नवसमाज निर्मितीच्या कार्यामध्ये त्यांनी झोकून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि संघाचे प्रमुख प्रचारक म्हणून या कामी ते झोकून देऊन काम करताना दिसून येतात. लोकांच्या मनामध्ये राष्ट्राभिमान, धर्माभिमान, राष्ट्रीय अस्मिता आणि सामाजिक बंधुभाव वाढविण्यासाठी अटलजींनी या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे. संघाचे प्रमुख प्रचारक, प्रांत प्रचारक भाऊराव देवरस आणि दीनदयाळ उपाध्याय यांनी समाज जागृती करण्यासाठी मासिक काढण्याचं त्या काळात ठरवलेलं होतं आणि या मासिकाच्या संपादकाची जबाबदारी ही अटलजींच्या वरती निश्चित केलेली होती आणि ते मासिक त्या काळात जे काढलं गेलं त्याचं नाव होतं राष्ट्रधर्म आणि या राष्ट्रधर्म मासिकाचे संपादक होते अटल बिहारी वाजपेयीजी. या कामी त्यांनी या खरं म्हणजे सतीचं वाणच होतं की एकाच खोलीमध्ये तिथंच राहायचं, तिथंच स्वयंपाक करायचा, तिथंच ते या ठिकाणी मासिक काढायचं, त्याचे बंडल बांधायचे, त्याचं वितरण, या सगळ्या गोष्टी अटलजी आपल्या साथीदारांच्या सोबतीनं अत्यंत प्रामाणिकपणाने करत असताना दिसून येतात. याच कालावधीमध्ये गांधी हत्या झालेली आहे आणि एकदम गांधी हत्येच्या बरोबरच सरकारनं
या राष्ट्रधर्म मासिकाच्या वरती बंदी घातलेली आहे आणि हे कार्यालय देखील कुलूप लावलं गेलं. हे कार्यालय बंद केलेलं आहे सरकारनं. दीनदयाळ उपाध्याय यांना अटक केलेली आहे सरकारच्या करवी. आणि अशा या संकटाच्या कालावधीमध्ये अटलजींनी भूमिगत राहून संघाचं काम प्रामाणिकपणे केलेलं दिसतं आणि भूमिगत राहून काम करत असताना त्यांना अनेक वेळेला अर्धपोटी देखील राहावं लागलेलं आहे. पुढे या राष्ट्रधर्मावरची बंदी उठवण्यात आली. पंडित दीनदयाळ यांना सोडून देण्यात आलेलं आहे. पुन्हा राष्ट्रधर्म या मासिकाचं तितक्याच जोमानं काम अटलजींनी केलेलं आपल्याला दिसून येतं. खरं तर अटलजींना जातीपातीचा जे काही वातावरण आहे ते कधीच मान्य झालेलं नाही आहे. जातीपातीचा ते सतत विरोध करत आलेले आहेत. असं म्हणतात की ते जानवं देखील वापरायचे नाही आहेत. वडील त्यांच्यावर रागावायचे, पण त्यांना अशा पद्धतीचं जानवं वापरणं देखील आवडत नव्हतं असं त्यांच्या चरित्रामध्ये वाचायला मिळतं. अटलजी हे श्रेष्ठ दर्जाचे कवी होते. एका कवितेमध्ये ते लिहितात, काय म्हणतात बघा, हम पड़ाव को समझे मंजिल, हम पड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आंखों से ओझल. हम पड़ाव से समझे मंजिल, लक्ष्य हुआ आंखों से ओझल, लक्ष्य हुआ आंखों से ओझल, वर्तमान मोहजाल में आने वाला कल न भुलाए, वर्तमान मोहजाल में आने वाला कल न भुलाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए. अशा प्रकारचा आत्मविश्वास किंवा सकारात्मक भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण करणाऱ्या कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. अटलजींचं वक्तृत्व म्हणजे मोहिनी घालणारं अशा प्रकारचं त्यांचं वक्तृत्व होतं. त्यांचं वक्तृत्व म्हणजे एक प्रकारची जादूच होती. लोकांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचणारं त्यांचं वक्तृत्व होतं. कधी काव्यपंक्ती त्यांच्या वक्तृत्वामध्ये असायच्या, तर कधी त्यांच्या वक्तृत्वामध्ये विनोदाची झालरही असलेली आपल्याला दिसून येते. माहितीचा खजाना तर त्यांच्या वक्तृत्वामध्ये जागोजागी पाहायला मिळायचा, कारण व्यासंग हा अटलजींचा दांडगा होता. त्यांच्या वक्तृत्वाने अनेक लोक मोहित व्हायची. त्यांच्या विचारांच्या मध्ये श्रोत्यांच्या परिवर्तन करण्याची ताकद अटलजींच्या वक्तृत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम त्यांच्या शब्दातून जाणवत असायची. त्यांचं वाचन त्यामुळे दांडगच होतं. समज चांगली होती. आपले मुद्दे कौशल्याने श्रोत्यांसमोर मांडण्याचं कसब अटलजींच्याकडं असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आजही त्यांची काही भाषणं आपल्याला युट्यूबवरती ऐकायला मिळतात. पांचजन्य हे नवसाप्ताहिक प्रकाशित करण्याचा निर्णय संघानं घेतला आणि ती जबाबदारी देखील अटलजींनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच कालावधीमध्ये गांधी हत्येमुळं जे काही संघाबद्दलचा लोकांच्या मनामध्ये नकारात्मक विचार आलेला होता, तो विचार काढून टाकून संघ हा समाजसेवेसाठी, राष्ट्रसेवेसाठी कसा बांधिलाय, किती महत्वाचा आहे, हे विचार या पांचजन्याच्या माध्यमातून समाज व्यवस्थेमध्ये प्रसारित करण्याचं अत्यंत महत्वाचं काम गांधीजींनी केलेलं अटलजींनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे त्यांनी स्वदेश नावाचं दैनिकही सुरू केलेलं आहे आणि या दैनिकाच्या माध्यमातून देखील समाज प्रबोधनाचं मोठं काम अटलजी करताना आपल्याला दिसून येतात. पुढे ते दिल्लीला आलेले आहेत. येथे त्यांची ओळख श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याशी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मुखर्जींनी जनसंघ या नव्या पक्षाची या कालावधीमध्ये स्थापना केलेली आहे श्यामाप्रसाद मुखर्जींनी, आणि त्यांना अटलजींसारखा एक सहकारी त्या कालावधीमध्ये महत्वाचा होता आणि म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जीच्या सोबत अटलजी या ठिकाणी काम करताना राजकारणामध्ये आपल्याला इथे दिसून येतात. सुरुवातीला खरं तर अटलजींना प्राध्यापक व्हायचं होतं. त्यांच्या मनातलं खरं स्वप्न हे प्राध्यापक होऊन शिकवण्याचं होतं, पण ते काही त्यांना करता आलं नाही. त्याऐवजी त्यांना प्राध्यापकाच्या ऐवजी त्यांनी संपादक आणि पत्रकार म्हणून काम केलेलं आहे आणि श्यामाप्रसाद मुखर्जींच्या सहवासामुळं ते राजकारणाकडे वळले गेलेले आहेत आणि आता राजकारणामध्ये या जनसंघाच्या माध्यमातून अटलजी काम प्रारंभ करतात. याच पक्षाचे ते सरचिटणीस म्हणून कार्यरत झालेले जनसंघाचे 1954 साली सरकारनं शेतीत सहकार हवा असं ठरवलेलं होतं. त्याला विरोध करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अटलजींनी केलेलं आहे. 1957ला लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीमध्ये अटलजी लोकसभेसाठी उभे राहिलेले आहेत.
कुठल्याच प्रकारची साधनं त्यांच्याकडनं येत. सायकलवरून त्यांनी लोकसभेचा उमेदवार असताना प्रचार केला आणि आश्चर्याची गोष्ट अशी त्यांच्या कामाची आणि त्यांच्या वक्तृत्वाची छाप एवढी त्या मतदारसंघावर पडलेली आहे की 1957ला अटलजींना या ठिकाणी खासदार म्हणून निवडून देण्यात आलेला आहे. निवडून गेल्याच्या नंतर त्यांनी आपल्या कार्याने हजरजबाबीपणामुळं लोकसभेमध्ये एक वेगळी छाप पाडलेली दिसून येते. 1968ला जनसंघाचे ते अध्यक्ष झालेले आहेत. त्यांना पुढे सर्वोत्कृष्ट संसदपटू हा सन्मान देखील प्राप्त झालेला आहे. अनेक वेळा परदेशी जाण्याचा सन्मानही त्यांना मिळालेला आहे. अनेक वेळेला त्यांनी परदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्वही केलेलं आहे. आणि खरं तर अटलजींच्या कार्याची चुणूक तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या लक्षात आल्यामुळं नेहरू त्यांच्याबद्दल असं म्हणाले होते की अटलजींचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. आणि नेहरूंचे हे शब्द भविष्यामध्ये अटलजींनी खरोखरच सार्थ करून दाखवलेले आहेत. 1977ला देशामध्ये विरोधी पक्षाचं जनता सरकार सत्तेवर आलं. मोरारजी देसाई या देशाचे पंतप्रधान झाले आणि या मंत्रिमंडळामध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून अटलजी यांना काम करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आणि परराष्ट्र मंत्री म्हणून काम करत असताना अटलजींनी आपल्या देशाबद्दलची एक विश्वास जगातल्या देशांच्या निर्माण करण्याचं मोठं काम या कालावधीमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच परराष्ट्र मंत्री म्हणून असताना त्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये आपल्या देशाच्या वतीनं बोलण्याची संधी प्राप्त झाली. त्यावेळेला अटलजींनी संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये पहिल्यांदा हिंदीमधून भाषण केलेलं आहे. मग याच्यावरून त्यांना आपल्या राष्ट्रभाषेबद्दलचा किती अभिमान होता आणि राष्ट्राच्या अस्मितेबद्दलच्या किती भरभरून कौतुक होतं ही गोष्ट लक्षात येते. आणि म्हणून ते राष्ट्रसंघामध्ये हिंदीमधून भाषण करतात. 1996ला ते देशाचे पंतप्रधान पहिल्यांदा झाले. 99ला ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत. ते नेहमी म्हणायचे की या देशासमोर भूक, भय आणि भ्रष्टाचार या अत्यंत महत्त्वाच्या समस्या आहेत. पहिली भुकेची समस्या आहे, दुसरी या ठिकाणी भयाची समस्या आहे आणि तिसरी भ्रष्टाचाराची समस्या आहे. आणि या 3 समस्यातनं आपल्याला देशाला बाहेर काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा प्रकारचा विचार ते मांडताना आपल्याला दिसून येतात. त्यांनी पंतप्रधान म्हणून कार्य करत असताना साक्षरता वाढवण्याचं मोठं काम केलं. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये मोठं काम केलेलं आहे. त्याचबरोबर उद्योगधंदे, नवे उद्योग आणण्यासाठी महत्त्वाचं काम केलं. शेतीमध्ये अनेक सुधारणा केलेल्या आहेत. जय जवान, जय किसान, जय विज्ञान या प्रकारचा नारा त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये दिलेला आहे. 2004 साली ते पंतप्रधान पदावरून निवृत्त झालेले आपल्याला माहिती आहे. अटलजींच्या बद्दल बोलायचंच झालं तर निर्भय वृत्ती, कमालीचा आत्मविश्वास आणि आशावादी मनोवृत्ती हे 3 गुण वैशिष्ट्ये विशेषत्वानं अटलजींच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कोणते? निर्भय वृत्ती त्यांच्या ठिकाणी होती, कमालीचा आत्मविश्वास त्यांच्या ठिकाणी होता आणि आशावादी मनोवृत्ती त्यांच्या ठिकाणी होती. तर या 3 गोष्टींनी परिपूर्ण अशा प्रकारचं हे नेतृत्व होतं. अटलजी हे देशाचे 10वे पंतप्रधान होते हेही इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. 11व्या लोकसभेमध्ये अटलजींनी केवळ 13 दिवस या देशाचं पंतप्रधान पद या ठिकाणी भोगलेलं आपल्याला दिसून येतं. 12व्या लोकसभेमध्ये म्हणजेच 19 मार्च 1998 ते या ठिकाणी 19 मे 2004 पर्यंत त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 1980 ते 1986 या कालावधीमध्ये काम केलेलं आहे. लोकसभेतले विरोधी पक्ष नेते म्हणून देखील त्यांचं उत्कृष्ट अशा पद्धतीचं कार्य राहिलेलं आहे. 1980ला त्यांनी लालकृष्ण अडवाणी आणि भैरवसिंग शेखावत यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची या ठिकाणी स्थापना केली आणि भाजपाचे पहिले अध्यक्ष बनण्याचा बहुमान देखील अटलजींनाच प्राप्त झालेला आहे. आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीची मागील 15 वर्षापासून केंद्रामध्ये सत्ता आपण पाहतो आहोत आणि अनेक राज्यांच्या मध्ये हा पक्ष मोठ्या प्रमाणावरती विस्तारताना दिसतोय. तर या पक्षाची स्थापना 1980ला अटल बिहारी आणि शेखावतजींच्या सहकार्यानं अटल बिहारीजींनीच
अडवाणीजींच्या सहकार्यानं, शेखावतच्या सहकार्यानं स्थापना केलेली होती, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. मे 1996ला ते पहिल्यांदा पंतप्रधान झालेले आहेत. मार्च 1998ला ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की त्यांनी पंतप्रधानाच्या कालावधीमध्ये काही महत्वाच्या गोष्टी केल्या. अणुचाचणी पोखरण 2ची महत्वाचं काम त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात केलेलं आहे. लाहोर भेट आणि चर्चा हा जो काही विषय आहे तो देखील त्यांच्या कालावधीमध्ये झालेला आहे. त्यांच्याच कालावधीमध्ये कारगिल युद्ध झालं होतं, तर त्या कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचं अत्यंत महत्वाचं काम अटलजींच्याच कालावधीमध्ये घडलेलं आहे. ऑक्टोबर 1999 ते 2004 या कालावधीमध्ये ते देशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत. या कालावधीमध्ये भारतीय प्रवासी विमानाचं अपहरण झालं होतं. ह्या सगळ्या बाबी आपल्याला माहिती असतील. 2001ला संसदेवरती हल्ला झाला, त्यावेळेला या देशाचे पंतप्रधान अटलजी होते. त्यालाही कशा पद्धतीनं त्यांनी कणखरपणे सामोरे गेलेले आहेत हे सगळं आपण स्वतः पाहिलेलंच आहे. अटलजींना अनेक प्रकारचे पुरस्कार प्राप्त झाले. 1992ला त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. 1993ला त्यांना कानपूर विश्वविद्यालयानं किंवा कानपूर विद्यापीठानं डिलीट पदवी दिलेली आहे. 1994ला लोकमान्य टिळक पुरस्कार पुणे या ठिकाणी त्यांना सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला. 1994ला उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही त्यांना देण्यात आलेला आहे. आणि या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार जो मानला जातो तो म्हणजे भारतरत्न हा पुरस्कारही 2014 रोजी अटलजींना देण्यात आलेला आहे. त्यांनी अनेक प्रकारच्या कविता लिहिलेल्या आहेत, अनेक प्रकारचं साहित्य रचलेलं आहे. अमर आग है या पद्धतीचा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. आणि अशा या लोकनेत्याचा मृत्यू 16 ऑगस्ट 2018 रोजी झालेला आहे. आणि त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष संपूर्ण देशभर वर्षभर साजरं केलं जाणार आहे. आणि त्यामुळं अटलजींच्या कार्याचे या ठिकाणी दखल आणि त्यांच्या कार्याबद्दलचं जाणीव आणि जागृती आपल्याला असणं गरजेचं आहे. खरं तर अटलजींच्या अनेक कविता या ठिकाणी प्रेरणा देणाऱ्या आहेत, अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परंतु त्यांच्या अनेक कवितांच्या पैकी एक कविता जी आमच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या अभ्यासक्रमामध्ये हिंदीला लावण्यात आलेली आहे आणि मी हिंदीचा प्राध्यापक म्हणून ती कविता शिकवण्याचं भाग्य देखील आम्हाला लाभलेलं आहे. तर ती कविता आपल्यासमोर ठेवून या व्हिडिओला मी इथं पूर्णविराम देणार आहे. अटलजींची अत्यंत प्रसिद्ध कविता है गीत नया गाता हूँ. कविता कौन सी है? गीत नया गाता हूँ, टूटे हुए तारों से फूटे, टूटे हुए तारों से फूटे बासंती स्वर, टूटे हुए तारों से फूटे बासंती स्वर, पत्थर की छाती में उग आया नव अंकुर, पत्थर की छाती में उग आया नव अंकुर, झरे सब पीले पात, झरे सब पीले पात, कोमल की कुहुक रात, झरे सब पीले पात, कोयल की कुहुक रात, झरे सब पीले पात, कोयल की कुहुक रात, प्राची में असनीत अरुणिम की, प्राची में अरुणिम की रेख देख पाता हूँ, प्राची में अरुणिक की रेख देख पाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ, टूटे हुए सपनों की कौन सुने सिसकी, टूटे हुए सपनों की कौन सुने सिसकी, अंतर की चीर व्यथा पलकों पर ठिठकी, अंतर की चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, हार नहीं मानूंगा ठार नहीं ठानूंगा, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ, काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ. अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सतत आपण समाज परिवर्तनासाठी कार्यरत राहिलं पाहिजे. कुठल्याच प्रकारची हार मानायची नाही आहे.
काळाच्या कपाळावर देखील लिहिण्याची ताकद आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून सतत लढत राहिलं पाहिजे, अशा प्रकारचा संदेश. आता ही कविता जर फार विस्तारानं आपण घेतली तर खूप वेळ होईल आणि मला फार काही व्हिडिओची लांबी वाढवायची नसल्यामुळे या कवितेचं श्रवण केल्यासच आपल्याला या कवितेतनं कवीला आणि अटलजींना काय सांगायचं आहे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये. आजही आपण पाहतो की राजकारणामधले एक अत्यंत सौजन्यशील सर्वधर्म समभाव ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून या देशातला दृष्ट नेतृत्व म्हणजे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी होत आणि त्यांच्या संस्कारशील राजकारणाबद्दल या देशातला प्रत्येक व्यक्ती आदरभाव व्यक्त करतो. अखंड ब्रह्मचारी राहून या देशाचा संसार चालवत असताना स्वतःच्या संसाराला कधीच महत्त्व न देता जीवनभर अविवाहित राहून त्यांनी जी देशसेवा केलेली आहे, समाजसेवा केलेली आहे, ती बेजोड आहे. अशा या देशासाठी समर्पित झालेल्या अटलजींना आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीच विसरू नये. त्यांच्या चरित्राचा आदर्श आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर घ्यावा, एवढीच प्रामाणिक अपेक्षा व्यक्त करून पुनश्च एकदा अटलजींच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आणि जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभाच्या निमित्तानं त्यांना मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. नमस्कार.